नाशिक रोडला ISP CNP वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं गणेशोत्सव मेन गेट या ठिकाणी मैदानात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। या गणेशोत्सवाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असून राजेश बन्सल मुख्य महाप्रबंधक, ISP DK रथ मुख्य प्रबंधक, CNP डेका साहेब, ISP जनरल सेक्रेटरी मजदूर संघ जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर सुंदरे कार्याध्यक्ष ISP मजदूर संघ यांच्या हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत राजेश टाकेकर, रामभाऊ जगताप, कार्तिक टांगे, प्रवीण बनसोडे, अशोक पेखळे, राहुल रामराजे, रवी गोजरे, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे, संतोष कटाळे, नंदूभाऊ कदम, अविनाश देवरुखकर, राम जगताप, बबन सैदे, संतोष कुलथे, सचिन देवटे, मनोज सोनवणे, भूषण मेढे, बाळासाहेब ढेरिंगे, सुभाष ढोकणे, विकास बर्वे, नितीन तेजाळे, सुखदेव कडवे, रघुनाथ संतान यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी गणेशोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीचा खंडेराव महाराजांचा गड यांचा हुबेहूब प्रतिकृती 28x28 या साईजचा देखावा तयार करण्यात येणार असून कार्यक्रमाचे आयोजन निलेश जाधव, अध्यक्ष अण्णासाहेब सोनवणे, जनरल सेक्रेटरी, करमणूक सेक्रेटरी सुधीर पगारे, तसंच ISP मजदूर संघ नाशिक रोड, ISP CNP वर्क्स कमिटी नाशिक रोड, वेलफेअर फंड कमिटी नाशिक रोड, ISP एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नाशिक रोड, ACNT असोसिएशन, ISP CNP नाशिक रोड, ISP सिंचानी वेलफेअर फंड कमिटी अध्यक्ष निलेश जाधव, जनरल सेक्रेटरी R सोनवणे, करमणूक सेक्रेटरी सुधीर पगार, जॉईंट सेक्रेटरी अप्पा जगताप, लायब्ररी स्पोर्ट्स सेक्रेटरी श्रीपाद काजळे, मुरलीधर जगताप, दत्तात्रय टिळे, मच्छिंद्र जाधव, अशोक अहिर, संतोष शिरसाट, UG पाटील, सुरेश आव्हाड हे उपस्थित होते। नमस्कार। 7 तारखेला गणेशोत्सव संपूर्ण जगामध्ये अतिशय उत्साह त्या ठिकाणी साजरा होत आहे। त्या निमित्तानं सालाबादप्रमाणे या वर्षी इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं जय्यत अशी तयारी त्या ठिकाणी करण्यात येत आहे। यावर्षी वेलफेअर फंड कमिटीच्या माध्यमातून सामान्य कामगार, त्यांचं कुटुंब, नाशिक रोड मधील सर्व नागरिक या सर्वांकरता एक चांगला देखावा त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे। आपण पहिल्यांदाच वेलफेअर फंड कमिटी हा प्रयोग करत असताना त्या ठिकाणी या वर्षी त्याचं थीम त्यांनी त्या ठिकाणी जे निवडलेले ते अतिशय सुंदर आहे। आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेराव महाराज यांच्या जेजुरी गडाचं देखावा या ठिकाणी ते उभारणार आहेत आणि अतिशय भव्य दिव्य मंदिराची या ठिकाणी उभारणी होऊन 10 दिवस या ठिकाणी भजन असतील, खंडेराव महाराजांचे वरती भावगीता असतील, ते या ठिकाणी संपन्न कार्यक्रम होणार आहे। अशा धार्मिक वातावरणामध्ये अतिशय उत्साहामध्ये हे 10 दिवस त्या ठिकाणी साजरे केले जाणार आहे। याकरता मुंबईतील टीमचं आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर आमच्या स्थानिक जे काही लाईट्स डेकोरेशनचं काम करतायत ते आज या ठिकाणी उपस्थित होऊन आमच्या CNPचे जनरल मॅनेजर DK रथ साहेबांच्या हस्ते आज या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झालेलं आहे आणि मला निश्चितच खात्री आहे या ठिकाणी हा देखावा उभारल्यानंतर नाशिकमधील सर्व सामान्य नागरिक, सर्व कामगार बांधव त्यांच्या कुटुंबास त्या ठिकाणी भेट देतील। एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी वेलफेअर फंड कमिटीच्या माध्यमातून राबवला जातोय। त्याबद्दल मी त्यांचे जनरल सेक्रेटरी अण्णाजी सोनवणे, करमणूक सेक्रेटरी आपले सुधीरजी पगारे, त्याचबरोबर याची सगळी व्यवस्था बघणारे आमचे श्रीपादजी काजळे, या सगळ्यांचा मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या देखरेखीखाली निश्चितच एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल आणि एक वेगळी दिशा या वर्षीपासून त्यांनी जी सुरुवात केलेली आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होईल अशीच गणेशाचरणी प्रार्थना करतो। परत एकदा वेलफेअर फंड कमिटीच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो व इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस सगळ्या कामगार बांधवांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो। त्याचबरोबर सर्व नाशिककरांना आवाहन करतो की आपण निश्चितच खंडेराव महाराजांचा जेजुरीचा गड बघण्याकरता, त्यांचं दर्शन घेण्याकरता आपल्या कुटुंबासहित उपस्थित राहावा असं आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।